हॅलो नमस्कार। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आजचा व्हिडिओ हा डेली नसून आपल्या आठवणी किंवा ज्या मेमरीज असतात ना आपल्या आयुष्यामध्ये काही कायमस्वरूपी असतात ज्या महत्त्वाच्या त्याच्याविषयी असणार आहे। तर हा व्हिडिओ मी अभयचं 11वीचं ॲडमिशन झालेलं होतं ना तेव्हाचा आहे। माझा मोबाईल हरवल्यामुळे त्याच्यामध्ये गेला होता, पण डाटा आपण जेव्हा ट्रान्सफर करतो ना तेव्हा या मोबाईलमध्ये आलेला। पण आता असं वाटलं की जाऊ दे, आता होऊन गेलं कसं टाकणार। पण आता मला वाटलं की चला आता लास्ट वेळ आहे, आता नाही टाकलं तर नंतर आपल्याला नाही जमणार। आणि ह्या काही आठवणी आहेत त्याच्या की आपण कोणत्या कॉलेजला होतो आणि त्या कॉलेजच्या वेळेस आपण कसं केलं होतं किंवा कसे दिसत होतो आणि कशा प्रकारे आपलं काही सगळं झालेली होती प्रोसेस, त्याविषयीच आजचा व्हिडिओ असणार आहे। आणि त्याचा आम्ही जेव्हा फॉर्म भरतो ना आपण तेव्हा चॉईस फिलिंगमध्ये आपण जे कॉलेजचं नाव लिहितो, पहिल्यांदा आम्ही ज्या कॉलेजचं नाव लिहिलेलं होतं त्याला फर्स्ट लिस्टलाच ते कॉलेज भेटलेलं आहे आणि ते आहे मुंबईमधील माटुंगा येथील आरे पोद्दार कॉमर्स कॉलेज। तर नंबर 1चं आहे ते कॉमर्स कॉलेजसाठी। तर आम्हाला पण छान वाटलं होतं की फर्स्ट लिस्टलाच आपल्याला जे कॉलेज पाहिजे ते भेटलेलं आहे। मग आम्ही त्या दिवशी ॲडमिशनची जी काही प्रोसेस असते ना त्याच्यासाठी जात होतो आणि जाते वेळेस असं छान वाटत होतं की तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते आणि सगळीकडे हिरवगार वातावरण पण खूप छान होतं। तर या काही आठवणी असतात ना, आपण जेव्हा पुढे जातो ना तेव्हा हे मागे फिरून पाहताना खूप छान वाटतं की अरे हे किती छान होतं किंवा ते दिवस किती छान होते, ते कॉलेज खूप छान होतं। आता असं वाटत नाही तितकं काही आणखीन विचार किंवा तितकं काही आपलं मत तेवढं आपण सांगायला किंवा व्यक्त व्हायला लक्षात येत नाही। पण जेव्हा आपण मोठे होतो ना तेव्हा बरोबर लक्षात येतं। आणि पाहू शकता कालच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की हे रुईया कॉलेज आहे, म्हणजेच रामनारायण रुईया महाविद्यालय। हे सायन्ससाठी खूप छान कॉलेज आहे, ज्यांना सायन्स घ्यायचं आहे त्यात हे जास्त करून मुलं घेतात आणि प्रिया पण याच कॉलेजला होती। तर चला आता याच्याच बाजूलाच म्हणजेच रुईया कॉलेजच्या साईडलाच आरे पोद्दार कॉलेज आहे जे अभयला भेटलेलं आहे। रुईया कॉलेजला प्रिया होती, रुईया तर रुईया कॉलेजला प्रिया होती आणि आता त्याच्याच साईडला पोद्दार कॉलेज आहे, तर तिथं अभयचं ॲडमिशन घ्यायचं आहे। तर चला आता काल परवाच काय झालं ना, मी जस्ट असं व्हिडिओ पाहत होते, प्रिया ज्या कॉलेजला होती ना त्या कॉलेजचा आम्ही एक व्हिडिओ बनवलेला होता, तो आहे आपल्या चॅनलवरती आतासुद्धा। तो व्हिडिओ बघत होते तेव्हा मला असं वाटलं की प्रिया किती छान होती किंवा किती छान दिसत होती। वर्षीवर जसं जसं अभ्यास वाढतो तसं ताण वाढतो ना तसं तसं मुलांचं दिसणं किंवा त्यांचे चेहरे थोडे थोडे बदलत जातात आणि तेव्हा असं वाटत होतं की वाव किती छान। तर या काही आठवणी असतात ज्या आपल्याला बघून किंवा पाहून खूप छान वाटतं आणि थोडंसं चेहऱ्यावरती किंवा मनामध्ये आनंद वाटतो। तर इथं ॲडमिशनसाठी आल्यानंतर इथं आम्हाला थांबवलेलं आहे फॉर्म देण्यासाठी। तर इथं अभय रांगेमध्ये थांबला होता आणि मी इकडं साईडला थांबलेले होते। आणि या कॉलेजचं रूल्स किंवा जे काय आहे ना सगळं काही शिस्तबद्ध आणि स्ट्रिक्टली होतं। तुझ्या बेटा मला येऊ दे ना, झालं तर बघितलं आता 24 तारखेला येऊयात आपण, नाही यायचं। आता ही जी क्लिप आहे ना ती नेक्स्ट 24 तारखेची आहे, जेव्हा आमची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस होत होती। तर तेव्हा पाहू शकता हे फॉर्म वगैरे पूर्ण भरलेले आहे, सगळे सर्टिफिकेट किंवा आपलं जे कॅटेगरी आहे, जे काही आपल्याकडे कागदपत्र आहेत, जे सर्टिफिकेट आहेत ते सगळे काही जमा करायचे होते। आणि खूप असं फिलिंग भारी होतं की यस फायनली झालेलं आहे ॲडमिशन। आणि आता इथून पुढं मी तुम्हाला कॉलेज कशा प्रकारचं आहे ते दाखवत आहे किंवा ह्या व्हिडिओ क्लिप तेव्हाच घेतलेले आहेत त्या तुम्हाला मी आत्ता दाखवत आहे। आणि मला खूप वाईट वाटलं होतं की अरे मी इतकं छान घेतलं होतं आणि त्या क्लिप्स गेल्या मोबाईल हरवल्यामुळे, पण मिळालेले आहेत सो तुमच्यासोबत आता शेअर करत आहे। तर हे कॉमर्ससाठी स्पेशल कॉलेज आहे आणि पाहू शकता हे पूर्ण वरचं ऑफिस आहे। आणि हे आठवणी किंवा हे कॉलेजचं सगळं काही जेव्हा फिरून तो अभय मोठं झाल्यानंतर पाहीन ना तेव्हा असं म्हणेल की आम्ही इकडे हे करत होतो ते करत होतो, त्याचं त्याला खूप छान वाटेल। त्याचे मित्र, त्यानं केलेली मस्ती किंवा इकडे तिकडे सगळा वेळ घालवलेला त्याला ह्या आठवणी नक्कीच आठवणी मेमरीज किंवा ताज्या झाल्याशिवाय राहणार नाहीत। तर आपल्याला सुद्धा असं होतं ना की मागे फिरून बघितलं तर वाव किती छान दिवस होते ते, काय मैत्री होती, आपण काय काय करत होतो। तुम्हाला सुद्धा असंच वाटतं ना की मागच्या आठवणी निघाल्यानंतर आपल्या मनामध्ये आनंद आणि चेहऱ्यावरती स्माईल आल्याशिवाय राहत नाही। तीच अशी काही गोष्ट आहे जी आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि ही आहे माझ्या मुलासाठी। तर हे कॉलेज असं आहे, तर पाहू शकता हे पूर्ण असं म्हणतात ना की सगळे काही जे जे होऊन गेलेले आहेत मेन ह्या कॉलेजमधून शिकून गेलेले त्यांचे पोस्टर्स लावलेले आहेत। आणि
तेव्हा अभयसुद्धा किती छोटा होता आणि कसा दिसत होता. वरचीवर मुलं जशी मोठे होताना तसं छान दिसतात आणि मागे बघितलं की अरे एवढंसाच होता किंवा कसा दिसत होता असं वाटतं. आणि असं कधी वाटलंही नव्हतं की मला तर अभयला मुंबईचं कॉलेज शिकेन किंवा मुंबईच्या कॉलेजला जाईन. कारण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे की आम्ही छोट्याशा गावामध्ये होतो आणि त्याच्यानंतर अशा ठिकाणी शिक्षणाला येणं किंवा मिळणं शिक्षण हे सुद्धा खूप मोठी सुवर्ण संधी किंवा लक बाय चान्स आहे, जो माझ्या मुलांना भेटलेला आहे, प्रियाला पण आणि अभयला पण. आणि या गोष्टीचा ना मला खूप आनंद वाटतो किंवा छान वाटतं की चला जे पाहिजे ते भेटलेलं आहे. आणि कॉलेजच्या एकदम वरून हे समोरचा व्ह्यू पहा किती छान दिसत आहे. आणि ते समोर ना माटुंगा स्टेशन आहे रेल्वेचं, तर तिथूनच समोरच दिसतं आणि हिरवगार एकदम वातावरण खूप छान होतं. आम्ही गेलो त्या दिवशी. फायनली अभयचं आज ॲडमिशन झालेलं आहे 11वीचं आणि त्यानं कॉमर्स घेतलेलं आहे. आणि आता चला आम्ही इथून घरी जाणार आहोत. पूर्ण कॉलेज पाहिलं तर छान वाटलं पाहिल्यानंतर आणखी. हे आहे आम्ही पहिल्या दिवशी ॲडमिशनसाठी गेलो होतो ना, त्या दिवशीची क्लिप आहे. आम्ही कॉलेजचं सगळं काही ॲडमिशनची प्रोसेस झाल्यानंतर स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी आलेले होतो. अभयला म्हटलं चल छान कॉलेज वगैरे भेटलेलं आहे, आपण स्वामींचं दर्शन घेऊन जाऊयात. मग दादर येथील स्वामींचं मठ आहे ना, त्या ठिकाणी जाऊन छान असं दर्शन घेतले. स्वामींना पण प्रसाद वगैरे ठेवला आणि चांगल्या प्रकारे कॉलेज किंवा चांगल्या प्रकारची प्रगती होऊ दे आपल्या मुलांची आपली, अशा प्रकारे स्वामींना नमस्कार केला आणि छान असं वाटलं दर्शन घेतल्यानंतर सुद्धा. आणि मी येते नेहमीच, पण अभय माझ्यासोबत नसतो, आज त्याला घेऊन आले, त्याच्यामुळे आणखीन भारी वाटलं. तर आजचा हा असा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या पण काही आठवणी असतील तर कमेंट करून सांगा. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे खूप खूप आभार. असेच व्हिडिओ पाहत जा. तुमचं प्रेम किंवा तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.